शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव यांना चौथ्यांदा उमेदवारी निश्चित झाली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण याबाबतची उलटसुलट चर्चा रंगत असली तरी डॉक्टर अमोल कोल्हे आणि खासदार आढळराव यांचा सामना होणार हे मात्र निश्चित। ज्या शिवाजीराव आढळरावांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना शिवसेनेत घेतले तेच डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या समोर उभे राहतील असे आढळरावांना स्वप्नातही वाटले नसेल। आता मात्र आढळरावांना डॉक्टर कोल्हे यांच्या समोर जिकरीचा सामना करावा लागणार आहे। डॉक्टर अमोल कोल्हे यांचे वक्तृत्व उत्कृष्ट आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये आढळरावांनी दिलेली अनेक आश्वासने अद्याप अपूर्णच आहेत। त्यामुळे आढळरावांवर विरोधक टीका करण्याची एकही संधी सोडणार नाही याची उत्तर मात्र आढळरावांना या निवडणुकीत मतदारांना द्यावीच लागणार आहेत। एकतर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मालिकेसंदर्भामध्ये आढळरावांनी केलेलं कथित वक्तव्य हेही चर्चेलं जात आहे। त्यातच माळी समाजासंदर्भामध्ये आढळरावांनी केलेलं वक्तव्य त्यांना काही अंशी अडचणीमध्ये आणू शकतं। डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव हा सामना मात्र जोरदार रंगणार आहे। अमोल कोल्हे शिवाजी आढळराव यांची धोबी पछाड करणार हे मात्र नक्कीच। आढळराव यांच्यावर शिवसैनिकही सुप्तपणे नाराज आहेत। त्यांची ही नाराजी डॉक्टर कोल्हे यांच्या पथ्यावर पडू शकते। त्यातच जुन्नरचे मनसेचे आमदार शरददादा सोनवणे यांना शिवसेनेमध्ये घेण्यासाठी आढळरावांचे चाललेले प्रयत्न जुन्नरच्या आशाताई समर्थकांना आवडलेले नाहीत। त्याचाही मार आढळरावांना या निवडणुकीमध्ये बसू शकतो। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स।